राधा, खर्चाची चिंता तू करू नकोस. आणि आई, आपली परिस्थिती ठीक आहे, आपलं सगळं भागतंय, आपल्याला खाण्यापिण्याची ददात नाही, पण हा जास्तीचा खर्च करण्याची तजवीज आपल्याकडे नाहीये. त्यासाठी आपल्याकडे मुबलक पैसाही नाहीये. मागच्या 2 वर्षात जे पीक घेतलं त्याचा पैसा व्यापाऱ्याकडून आपल्याला आलेला नाहीये. अरे रघुनाथा, दागिने गहाण ठेवू, पैसे उसने घेऊया आपण, बाकीचं सगळं नंतर, पण आधी उपचार व्हायला हवा. सासूबाई, तुम्ही पण. नाही आई, राधाने देवी आईला नवस केलाय की पौलमीला चांगलं स्थळ मिळू दे म्हणून. आता देवीला चढवलेले दागिने आपण गहाण ठेवू शकत नाही. मग आता काय पर्याय आहे? आता घर आणि शेत जमीन गहाण ठेवावी लागेल. भाग्यात चढ उतार आले की माणूस भांबावतो आणि भांबावलेल्या मनस्थितीत असे काही निर्णय घेतो ज्याने आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. नाही नाही सासूबाई, हे बघा, मला हे मान्य नाही. हे बघा, माझ्या उपचारासाठी घर शेती गहाण ठेवणं ही कल्पनाच मला मान्य नाही. राधा, अगं पण राधा, आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तुझं आरोग्य आधी, बाकी सगळं नंतर. अगं, उपचार होणं महत्वाचं. माणूस जगला की कर्ज, शेती, घर सगळं फेडून सोडवता येतं. नाही नाही, असं काही करायचं नाही. हे बघा, माझी शपथ आहे तुम्हाला. राधा, तू शपथ मागे घे आधी. नाही, मी शपथ मागे घेणार नाही. माझी शपथ आहे तुला. हे बघ राधा, थोडा विचार कर. तातडीनं उपचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. हे बघ, आपल्याला पौलमीच्या लग्नाची तयारी करायची आहे ना, त्यासाठी तू धडधाकट असणं गरजेचं आहे. तू शपथ मागे घे बघू आधी. आई, मला तुझी अशी अवस्था बघवत नाहीये ग. थांब, मी तुझी दृष्ट काढते. आल्या गेल्याची, बाहेरच्यांची, भूताकेतांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, ज्याची कोणाची नजर लागली असेल ती जळून जाऊ दे. अगं बाळा, माझी दृष्ट कशाला काढलीस? लहानपणी मी आजारी पडले तर तू असंच करायचीस ना आई? आज मी करते तुझ्यासाठी. होईस ग बाळा, लहान मुलांचा आजारपण असतं ना, ते वेगळं. आणि मोठ्या माणसांना गंभीर आजार होतो ना, तो वेगळा. पण दृष्ट काढणं महत्वाचं आहे आई. तुमच्या सगळ्यांचं हे प्रेमच मला बरं व्हायला ताकद देणार आहे. आणि स्वामी आहेतच. स्वामींची कृपा असताना बरा होणार नाही असा कोणता आजार आहे या जगात? रघुनाथ, कर्ज कुणाकडनं घेणार आहेस? आहे एक व्यक्ती. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आपण हे काय करताय? हा कोणता खेळ घडवून आणताय? नारळ फुटण्यापासून वाचवतोय. नारळ स्वतःला दगडावर आपटून फोडून फिरा निघालाय. गोपाळ बुवा, कधी कधी स्वामींच्या बोलण्याचा संदर्भ आपल्याला त्यावेळेला समजत नाही, पण आज ना उद्या आपल्याला संदर्भ कळेल. आपण वाट पाहूया. शिव शंकर शंभ. श्री स्वामी समर्थ. 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 काय झालं? सगळे असे एकटक का बघताय माझ्याकडे? कधी पाहिलं नाही का मला की मला शिंग आलेत आता? हा? अहो, तुम्ही तुमचं नुकसान करून घेतलं म्हणून आम्हाला सगळ्यांना दया येते. दया? का? आणि मी काय नुकसान करून घेतलं माझं? स्वामींनी तुम्हाला फळं दिली होती ना आज. जाई फळं खोलीत जाऊन खा. आराम कर, बरं वाटेल. अहो, त्याच फळांमध्ये स्वामींनी सोन्याची नाणी ठेवली होती. आमच्या आग्रहाखातर तुम्हाला धनप्राप्ती व्हावी ना, म्हणून स्वामींनी तसं केलं होतं. थट्टा करताय ना माझी? फळांमध्ये नाणी होती म्हणे. थट्टा करायला मीच भेटले का तुम्हाला? हा? अहो, थट्ट नाहीये ही 30 फळं आहेत. नाही नाही गोपाळ बुवा, अहो ही ती फळं नाही. अहो कपिलाताई, असं काय करताय? ही फळं मी व्यंकटकडून विकत घेतली. ही फळं याच्यामध्ये नाणी होती. स्वामी, तुम्ही नेहमी असं करता. नाणी सरळ माझ्या हातात द्यायची होतीत ना. अशी फळांमध्ये टाकून का दिली? अशी नेहमी परीक्षा का घेता तुम्ही माझी? कपिले, आम्ही दिलेली फळं तू विकलीस? तुझ्या दुर्दशेला, दुःखाला तू स्वतः जबाबदार आहेस. स्वामी, मी पुन्हा चुकले. माझे नशीबच
बुद्धीला स्वार्थाने ग्रासलंय म्हणून असं होत आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय, बुद्धीला आणि मनाला नामस्मरणाची गोडी लाव, त्याशिवाय तुझा उद्धार नाही. स्वामी, मला यातून बाहेर काढावं. माझं मन ना नेहमी विचलित होतं. तुम्ही सांगाल ना तसं मी आता करते. तुम्ही ध्यान कर म्हणालात ना, मी ध्यान नक्की करते. पण स्वामी, मी ध्यानाला बसले ना की चित्त स्थारावर राहत नाही हो. नामस्मरण सुरू केलं ना की माझ्या समोर ना महाल, पैसा, तिजोरी असं सगळं सगळं येत बसतं आणि मग माझं नामस्मरण होत नाही. अहो हेच तर ना कपिलाताई. अहो धनसंपत्तीचा मोह तुम्हाला अजून सुटलाच नाही, म्हणून हे असं होतंय. ध्यानाला बसलीस की तिजोरीचा विचार करायचा नाही. मग बघ तुझे प्रश्न कसे पटापट सुटतील. स्वामींनी असं का सांगितलं असेल की तिजोरीचा विचार काढून टाक मनातून? कपिलामाई, स्वामींनी जो उपाय सांगितलाय तो अचूकच असणार. ऐका माझं.